लाडकी बहिणींना लाडक्या मे महिन्याचा हप्ता म्हणजेच 11वा हप्ता या ठिकाणी वाटपाबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे, ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे। तर आज वाटप होणार का? आज आहे 25 मे। 20 मेला या ठिकाणी आपल्या राज्याचे अर्थमंत्री त्याचबरोबर उपमुख्यमंत्री यांनी डायरेक्ट आदेश दिले होते, येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये पैसे वाटप होणार आहेत। 20 तारखेनंतर आज जवळजवळ 5 दिवस उलटले आहेत, तर पैसे अजून अकाउंटला आलेले नाहीयेत। तर बऱ्याच ताईंना या ठिकाणी प्रश्न पडलाय, तर आज पैसे जमा होणार का नाही? तर लाडक्या ताईंनो तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतोय, आज सकाळपासून कोणत्या ताईला पैसे जमा झालेले आहेत का? कारण की सकाळच्या 9 वाजल्यापर्यंत कोणत्याच ताईला पैसे जमा झालेले नाहीयेत। 9च्या नंतर जर वाटप कुणाला झालं असेल तर एकदा कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचे लाडक्या ताईंनो, कारण की एक मोठी बातमी समोर आली आहे। मे महिन्याचा हप्ता म्हणजेच 11वा हप्ता वाटप कधी होणार आहे का नाही होणार आहे का पुढच्या महिन्यात जाणार आहे? तर याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे। ती बातमी तुम्हाला मी डायरेक्ट दाखवणार आहे, पुराव्यासहित दाखवणार आहे। लाडक्या ताईंनो बघा, सगळ्या गोष्टी आपल्या चॅनलवर एकदम सत्य सांगितल्या जातात, त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाहीये। तुम्हाला वाटत असेल की सर आता हप्ता आम्हाला भेटणार आहे का नाही, वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या, वेगवेगळे विरोधक या ठिकाणी या लाडक्या बहिणीला प्रॉब्लेम मध्ये आणत आहेत। जर का जो GR काढला होता त्या GR वर पण या ठिकाणी शंका व्यक्त केली जात आहेत। बरेच मंत्री या ठिकाणी नाराज झालेले आहेत, आदिवासी विभाग या ठिकाणी नाराज झालेला आहे। तर मग आम्हाला हा लाडक्या बहिणीचा हप्ता भेटणार आहे का नाही, तर कधी भेटणार आहे? तर लाडक्या ताईंनो सगळ्या गोष्टी क्लिअर करून सांगणार आहे। एक मोठी बातमी समोर आली आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की पैसे कधी भेटणार आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे, डायरेक्ट सांगणार आहे। चला तर लाडक्या ताईंनो बघा, व्हिडिओ आपण अगोदर सुरुवातीला बघूया, सगळा व्हिडिओ संपूर्ण बघूया आणि त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे। चला डायरेक्ट आता व्हिडिओ तुमच्या समोर दाखवत आहे। लाडकीसाठी आदिवासी निधीवर डल्ला, लाडकी बहिणीसाठी निधीची पळवापळव। साम टीव्हीची बातमी लाडक्या ताईंनो काळजीपूर्वक बघायची, हे लेटेस्ट बातमी तुमच्या मखलाशी आदिवासींच्या मुळावर। राज्यातील महिलांना आर्थिकरित्या सक्षम करणारी योजना म्हणून लाडकी बहीण योजनेची घोषणा झाली। राज्याच्या तिजोरीत ठणठणात असताना देखील लाडकी बहीण योजनेची घोषणा करून महायुती सरकार सत्तेत आलं खरं, मात्र आता लाडक्या बहिणीला खुश ठेवण्यासाठी सरकारच्या पुरते नाकी नऊ आल्याचं दिसतंय। आणि म्हणूनच गेल्या महिन्यात सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटींचा, तर आता आदिवासी विभागाचा थोडका नव्हे तर चक्क 335 कोटींचा निधी हा लाडकी बहिणीसाठी वळवण्यात आलाय। त्यावरून विरोधकांनी संताप व्यक्त केलाय। आदिवासींमध्ये काही महिला नाही आहेत का? त्यांचा फंड परत वळवला, 1,00,000-1.5 लाख महिला कमी केल्या। याचा अर्थ फक्त निवडणुकीला तो जुमला होता, तो 2014 पासून जुमला चालू आहे, तो जुमला त्यांनी केला। लाडक्या ताईंनो बघा, या ठिकाणी त्यांनी सांगितलंय यंदाच्या अर्थसंकल्पात आदिवासी विकास विभागाला सरकारनं 18,760 कोटींचा निधी मंजूर केलाय। हा निधी कुठल्याच विभागात वळवता येणार नाहीये, तसे निर्देश थेट सुप्रीम कोर्टाने दिले। मात्र अजित पवारांनी निधी वळवल्याचं समर्थन केलंय, तर चंद्रशेखर बावनकुळेंनी अजित पवारांचं वक्तव्यच खोडून काढलंय। समजत नाही कोण या बातम्या फिरतं, कुणाकडनं या बातम्या येतात, कसा तरी समोर समाजामध्ये कशाला आदिवासी समाजाचे पैसे वळवता येतं? लाडक्या बहिणीचे जे योजनेचं बजेट थेट वेगळं आहे, आदिवासी समाजाच्या योजनांचं बजेट थेट वेगळं आहे, सामाजिक न्याय वेगळं आहे, तिकडनं तिकडं करता येत नाही। आणि त्यामुळं लाडक्या बहिणीच्या वेगळंच बजेट आहे सरकारमध्ये। त्यामुळं मला असं वाटतं हे घोटाळेपणा आहे, हा नुसता त्या ठिकाणी। लाडक्या बहिणीने तुम्हाला मी काल पण सांगितलं होतं, आज पण बघा एका मंत्र्यांनी तेच सांगितलेलं आहे, लाडक्या बहिणीचं बजेट ठरलेलं आहे। अर्थसंकल्पामध्ये आपल्याला जवळजवळ 36,000 कोटी म्हणजे पूर्ण वर्षाचा जो निधी लागणार आहे लाडक्या बहिणींना वितरित करण्यासाठीचा, प्रत्येक महिन्याचा निधी या ठिकाणी जो लागणार आहे तो वर्षाचा निधी या ठिकाणी मंजूर झालेला आहे, बजेटमध्ये या ठिकाणी पारित झालेला आहे। त्याच्यामुळे लाडक्या बहिणीला टेन्शन घ्यायची गरज नाहीये की बाबा ह्या
या विभागाने जर आपल्याला प्रॉब्लेम केला तर काय होईल, आपल्याला निधी येणार का नाही, आपल्या लाडक्या बहिणीचं या ठिकाणी पैसे भेटणार का नाही, याच्याबद्दल काळजी करू नका. बघा, ज्या ठिकाणी जो GR आला होता याचा अर्थ असा नाहीये की त्या विभागातले त्यांचे पैसे या ठिकाणी घेतलेले आहेत. याचा अर्थ असा आहे की बाबा त्यांच्यातले काही जे नावानुसार जे पैसे येणार आहेत ते नावाचे पैसे या ठिकाणी घेतलेले. त्याचा अर्थ असा नाहीये की त्या विभागाचे आता पैसे त्यांना भेटणार नाहीयेत, त्या विभागात पैसे देणार नाहीत, असं नाहीये. तर लाडक्या बहिणींनो तेच सांगत आहेत की बाबा असं काही झालेलं नाहीये. लाडक्या बहिणीचे पैसे जे मंजूर झालेले आहेत ते लाडक्या बहिणीला भेटणारच आहेत. त्याच्यामुळे 36,000 कोटी आपल्याला मंजूर झालेले आहेत. लाडक्या बहिणीला, महाराष्ट्रातील प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी या ठिकाणी जो फंड रेज केलेला आहे, फंड अप्रूव्ह झालेला आहे, मंजूर झालेला आहे, तो तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार. याच्याबद्दल काळजी करायची गरज नाहीये. त्याच्यामुळे बऱ्याच ताईच्या मनामध्ये कालपासून शंका निर्माण झाल्यात की बाबा सर, या कालपासूनच्या गोष्टीमुळे, घटनामुळे या ठिकाणी लाडक्या बहिणीचा कालपासून हप्ता येणार होता, मग अजून का नाही आला, काल पण नाही आला, आज पण नाही आला, उद्या येणार आहे का नाही. तर या सगळ्या गोष्टी लाडक्या ताईंनो काळजी करू नका. परत सांगतोय, नकारात्मक होऊ नका. 100% तुम्हाला गुड न्यूज भेटणार म्हणजे भेटणार. तुम्हाला 1-2 दिवसानंतर वाटेल की हा सर तुम्ही सांगत होते ते बरोबर होतं. आणि प्रत्येक महिन्यामध्ये बघा जवळजवळ 9 ते 10 महिने झाले तुम्हाला मी ज्या गोष्टी सांगतो त्या खऱ्या ठरतात. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो काळजी करायची गोष्ट घेऊ नका, मनामध्ये टेन्शन घेऊ नका. 100% तुम्हाला पैसे येणार म्हणजे येणार. त्याच्याबद्दल काळजी करू नका. व्हिडिओ व्यवस्थित तुम्हाला मी दाखवतो, कारण की जर तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर मंत्र्यांच्या काय बोलतात ते तुम्ही एकदा समजून घ्या. ते काहीतरी बातम्या देऊन समाजामध्ये सरकारचं नाव बदनाम करण्यासाठी केलेलं कारस्थान. ज्या लाडक्या बहिणी आदिवासी घटकामध्ये मोडल्या जातात त्यांना त्या विभागातनं निधी देण्यात आला. सामाजिक न्याय विभागांमध्ये मोडतात त्यांना त्या विभागाकडनं निधी घेतलाय, बाकीच्यांना सर्वसाधारणमध्ये दिलं. ह्याच्यामध्ये म्हणजे मला तर काही वेगळं केलं असं काही वाटत नाही. तर लाडक्या ताईंनो डायरेक्ट अजितदादा पवार यांनी डायरेक्ट स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की बाबा जो निधी महिलांचा असतो तो महिलांचा निधी त्यांना भेटणारच आहे. ज्या आदिवासी ताई आहेत, ज्या महिला आहेत, त्यांना फक्त त्यांच्या विभागातून त्यांना ते पैसे भेटणार आहेत. त्या आदिवासी विभाग सोडून ज्या बाकीच्या ताई असणार आहेत त्यांना वेगवेगळ्या विभागातून आपल्या सुधानी विभागातून पैसे भेटणार आहेत. त्याच्यामुळे याच्याबद्दल काळजी करू नका. जो फंड तुम्हाला भेटणार आहे तो 100% भेटणार आहे. आणि ज्या सर्वसाधारण म्हणजे ज्या ओपन कॅटेगरीमध्ये येतात त्यांना सर्वसाधारण कॅटेगरीमधून त्याच्या विभागातून पैसे भेटणार आहे. त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाहीये. जरी तुम्हाला असं वाटत असेल, नाव जरी वाटलं असेल की या ठिकाणी आदिवासी विभागातून आपला फंड येतोय, असं काही झालेलं नाहीये. त्या महिलांना त्यांच्यातून पैसे भेटणार आहेत, बाकीच्या महिलांना त्या विभागातून पैसे भेटणार आहेत. आपल्या लाडक्या बहिणीला 36,000 कोटी मंजूर झालेले आहेत आणि ते तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार. आणि आज सकाळपासून कोणत्या ताईला पैसे आले असतील एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. आणि काळजी करू नका, आज उद्या या 2 दिवसामध्ये तुम्हाला मी मागे पण सांगितलं होतं 24, 25 आणि 26 तारीख या 3 दिवसामध्ये तुम्हाला वाटप होणार आहे म्हणजे होणार आहे. काळजी करायची गरज नाहीये. 1-2 दिवस इकडे तिकडे होईल पण 100% तुम्हाला 31 मेच्या अगोदर पैसे भेटणार म्हणजे भेटणार. काळ्या दगडावरली पांढरी रेषा असं समजून घ्या. टेन्शन घ्यायची गरज नाहीये. बिंदास राहा. पैसे तुमच्या अकाउंटला येणार म्हणजे येणार. जास्तीत जास्त लाईक करायचं, जास्तीत जास्त शेअर करायचं. व्हिडिओ ज्या टेन्शन मध्ये ताई आले असतील त्यांनी काळजी करायचं बंद करायचं. इथेच थांबूया. काही अडचणी असतील कमेंट बॉक्स मध्ये मला विचारायचे आहेत आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी संध्याकाळी देणार आहे. तर आज इथेच थांबूया, इथेच भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु.